तया लागे जीव होतो कासावीस, तया लागे जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे आवडेजा हरी अंतरापासूनी, ऐसे आचे मनी अर्थ माझे, सफल हा जन्म होईल येथुनी, देता लिंगन वैष्णवांसी, आवडेजा हरी अंतरापासूनी, ऐसे आचे मनी अर्थ माझे, तुका म्हणे तोची सुदिन सोहळा, गाऊया गोपाळा धनिवरी, आवडेजा हरी अंतरापासूनी, ऐसे आचे मनी अर्थ माझे, तडिद्वास संगम नीलमेघाव भासम रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम, वरम त्विष्टिकाया समन्यस्तपादम, परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम, आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, आदिनाथ उमा मच्छिंद्र गोरक्ष, गयनी निवृत्तीसी नमन माझे, निवृत्तीसी नमन माझे, गयनी निवृत्तीसी नमन माझे, निवृत्तीसी नमन माझे, ज्ञानेश्वर सोपान माया मोक्ष माये, ज्ञानेश्वर सोपान माया मोक्ष ज्ञानेश्वर सोपान माया मोक्ष माये, ज्ञानेश्वर सोपान माया मुक्ताबाई, काय माझे वाणी मानेल संताशे, रंजवू चित्तासे आपुलिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, शरण शरणजी हनुमंता, तुझ आलो रामदूता, काय भक्तीच्या त्या वाटा, मज दावव्या सुवटा, पुण्य पावन नगरी असणाऱ्या चांदगिरी गावामध्ये 81 वर्षाची परंपरा या ग्रामस्थांनी जतन केलेली आहे. त्याच्यामध्ये जुन्या पिढीचं योगदान आहे, मधल्या काही फळीतल्या पिढीचं योगदान आहे, आता युवा पिढीचं योगदान आहे, तिघांचं योगदान आहे, काही जे दिवंगत झाले त्यांचं योगदान आहे. कारण बऱ्याच वर्षाचा मी या सप्ताहाचा साक्षीदार आहे. विठ्ठलू एक असं धार्मिक विचाराचं हे चांदगिरी गाव आहे. खरं त्याचं चुकून नाव चांदगिरी झालं असेल, नाही तर ते गाव परमार्थिक विचाराचं गाव आहे. चांगले विचार आहे आणि साधारणतः नोकरीवाला वर्ग आहे, शेती करणारा वर्ग आहे आणि ही परंपरा आतापर्यंत त्यांनी 81 वर्षाची, सोपी नाही महाराज. एक तप पूर्ण होत नाही, सप्ते मोडून जातात गावागावामध्ये, पण ही परंपरा आपण ग्रामस्थांनी जतन केली. त्या सर्व असणाऱ्या ह्या परमार्थिक वृक्षाला आपण पाणी घातलं आणि हा वृक्ष तुम्ही मोठा केला. सर्वांना धन्यवाद. विठ्ठल या आज हरिदिनीचं कीर्तन आपण ग्रामस्थ भजनी मंडळीने माझ्याकडे दिलेलं आहे. श्रीमंत श्री तुकाराम महाराजांचा आम्ही आपल्यासमोर अभंग प्रतिपादन केलेलं आहे. या अभंगामध्ये तुकाराम महाराज आपलं कुलदैवत पांडुरंग परमात्म्यासमोर उभे आहेत आणि देवाकडं आपल्या मनातली आवड पूर्ण व्हावी अशी प्रतिज्ञा करतात. विठ्ठल कारण जगाच्या पाठीवर आवड पूर्ण करणारा, जीवाची आवड फक्त देवच पूर्ण करू शकतो. जीवाची आवड ही फार अवघड आवड आहे, ती पूर्ण करण्याचं सामर्थ्य फक्त संतांमध्ये आणि देवामध्ये आहे. बाकी जीवाची आवड पूर्ण करू शकत नाही. कारण जीवाला आपल्या अंतकरणातली आवड पूर्ण करण्याकरता एक तर देवाला शरण जावं लागेल, तर साधूला शरण जावं लागेल. विठ्ठल म्हणून तुकाराम महाराज आपल्या कुलदैवतासमोर देवाला सांगता, देवा आवडीची धनी फेडावया,
माझ्या मनातली आत्यंतिक आवड तुम्ही पूर्ण केली पाहिजे, हा म्हणण्याचा अधिकार कुणालाही प्राप्त होत नाही ज्याची सेवा आहे त्याला. उगाच आपल्यासारखं गेलं देवाला म्हटलं तर देव हसेल, तुला काय लाज आहे रे. कधी देवळात आला, एकदा नवरदेव झाल्यावर देवळात आला परत आला नाही, तुम्हाला लागला शिकवायला माझी आवड पूर्ण करा. त्याच्याकरता सेवा पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात देवासमोर, देवा माझी अंतकरणातली आवड पूर्ण करता धाडसानं म्हणण्याचं जे तुकोबारांचे शब्द आहेत, याचा अर्थ तुकारामांची सेवा आहे. विठ्ठल महाराज म्हणतात आम्ही सेवा केलेली आहे. मग वाचिक सेवा असेल, मानसिक सेवा असेल, शारीरिक सेवा असेल, ही सेवा आहे. चांदगिरी ग्रामस्थांची सेवा आहे सज्जनानं. कोणी अन्नदानाची सेवा करतं, कोणी द्रव्य रूपानं सेवा करतं, कोणी श्रवण करण्याची सेवा करतं. ही मंदिराची व्यवस्थापन आहे. माझ्या समोर मंदिर झालेले भव्य दिव्य, छोट्या मंदिरात आम्ही यज्ञ केला. इथं कावलाचं तर मंदिर होतं. आता गावकऱ्यांनी मोठी वास्तू बांधली, तसा शोभेल असा नाम यज्ञ आपण करता. ही सुद्धा आपली हनुमंत महाराजांची सेवा आहे सज्जनानो, लक्षात ठेवा. या पुढच्या पिढीनं आपलं नाव घेतलं पाहिजे का आमचे पूर्वज आमच्या करता काहीतरी करून गेले. विठ्ठल पूर्वजांनी आपल्या नावानं बोंब नाही ठोकले पाहिजे, चांगलं केलं पाहिजे. म्हणून सज्जनानो सेवा असली तर, तुकोबारा म्हणतात ही सेवा आजची नाही आहे, काल परवाची महिन्याची वारीपुरती सेवा नाही आहे. तुका म्हणे देवा जोनाट ये माझी सेवा, जोनाट ये माझी सेवा, जोनाट ये माझी सेवा. तुका म्हणे देवा जोनाट ये माझी सेवा, जोनाट ये माझी सेवा, जोनाट ये माझी सेवा. तुका म्हणे देवा जोनाट ही माझी सेवा, जोनाट ही माझी सेवा, जोनाट ही माझी सेवा. तुका म्हणे देवा तुला करी माझी सेवा, तुला करी माझी सेवा, तुला करी माझी सेवा. अरे सेवा ज्याची आहे तो संकोचित राहत नाही, त्याला मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. सज्जनांनो सेवा असली पाहिजे. तुकाराम महाराज म्हणतात आमची जुनी सेवा आहे. जुनी या अर्थानं लावायचा वडिलांची परंपरा. तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा हे पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा. माझ्या वडिलांची मिरासी गाजीवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. मिरासी का देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. वडिलांची मिरासी आहे, वडिलांची सेवा आहे. वडील या अर्थानं शब्द घ्यायचा. आपल्याकडे वडील शब्द म्हणजे बापाला आपण वडील म्हणतो असं नाही. वडील अनेक अर्थानं शब्द वापरला जातो. क्षत्रियामध्ये ज्याच्या भाऊमध्ये ताकद आहे त्याला वडील म्हटलं जातं. ब्राह्मणामध्ये, ब्राह्मण वर्णामध्ये ज्याचं डोकं म्हणजे बुद्धिवान आहे त्याला वडील म्हटलं जातं, हे का नाही. वैश्यामध्ये जो श्रीमंत आहे, धन ज्याच्या जवळ आहे त्याला वडील म्हटलं जातं. आणि शूद्रामध्ये ज्याचं शरीर थकले त्याला वडील म्हटलं जातं. असा ज्ञानेश्वरीत 3 वेळेस वडील शब्द आला. जयाचे आयुष्य 10 कोटी होय, बळ प्रज्ञा येजुरुनी जाय तया ते, नमस्कार ती पाय वडील म्हणून. ज्ञानोबा म्हणतात वय थकलं म्हणजे त्याला वडील म्हणण्याची पद्धत आहे. दुसरं म्हणजे येथ वडील जय जय करीती, तया नाम धर्म ठेविती, तेचे अनुष्ठिती सामान्य सकळ. मोठ्याने करावं, लहान्याने तसं वागावं त्याला वडील म्हणतात. ज्ञानोबा या अर्थाने शब्द वापरतात. वडील म्हणजे कोण? शुक सानकादिक गोंधळी व करी कृपा, गोंधळी व करी कृपा. एका प्रमाण म्हटलो याचा अर्थ शुकाचार्य वडील आहे. ते पहिले गोंधळ म्हणजे भजन करणारे ते पहिले असल्यामुळे ते आमचे वडील. नाचता ती सोहम मेळी व करी कृपा, उद उद शब्द आरोळी व करी कृपा, मार्ग दाविला निटा व करी कृपा, मार्ग दाविला निटा व करी कृपा, आई दाविली मुळ मिटा व करी
जय बाप रखुमा देवी वरू सुख सागरू त्याला नमस्कारू सर्व सुख दे. शुकाचार्य पहिले आमचे वडील आहे. शुक सनकादिक ब्रह्मदेवाचे मानसपुत्र आमचे वडील आहे. सनकादिक मुनी असे जे आहेत व्यास महाराज आमचे वडील आहे. अशा वर्तार्थानं वडील शब्द वापरला जातो. म्हणून ज्ञानोबरांनी हा वडील शब्द वापरताना माझ्या वडिलांची म्हणजे आमच्या पूर्वजांची सेवा आहे. माझी सुद्धा आहे ना, म्हणून जुनाट शब्द वापरला. कृतयुगामध्ये प्रल्हादाच्या रूपानं देवा मी तुमची सेवा केली. कृतत्रेतायुगामध्ये अंगदाच्या रूपानं मी तुमची सेवा केली. म्हणून जुनाट हे माझी सेवा. पुढे द्वापार युग सुरू झालं. द्वापार युगामध्ये तुम्ही कृष्ण झालात, मी उद्धवाच्या रूपानं तुमच्या बरोबर सेवा केलेली आहे. आणि आता कलियुगामध्ये तुम्ही बौद्ध रूप धारण केलं पांडुरंग परमात्म्याचं. मी सुद्धा नामदेवाच्या रूपानं सेवा केलेली आहे ना. आता जगद्गुरु तुका अवतार नामयाचा. अशी पिढ्यानपिढ्या आमची सेवा असल्यामुळं आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. तुकाराम महाराज देवाकडं मागतात, आपली मागणी मागतात. आमची आवड पूर्ण करा सज्जनानो. मग सेवा हा महत्वाचा. कोणती सेवा केली? मानसिक सेवा केली. मनस्प्रसाद सौम्यत्वम मौनमात्म विनिग्रह भाव संशुद्धिरित्येत तपो मानसमुच्यते. भगवान अर्जुनाला सांगतात ती मानसिक सेवा आहे. मनानं देवाशी एकाग्र होणं, मनापासून सेवा करणं, मन देवाच्या चरणी काया वाचा चरणी चित्त ठेविले गहान आणि बाप रखुमा देवी वरू विठ्ठलाची आन. त्याला मानसिक सेवा म्हणतात. इकडे बघा, मनानं केलेली सेवा आहे. मानसिक सेवा त्याला म्हटलं जातं. महाराज म्हणतात मना तेथे धावगे राहे विठोबाचे पाये. आपण एक अभंग काकड्यामध्ये म्हणतो, जे काकडा म्हणणारे त्यांना माहिती. येणे मुखे तुझे वर्णी गुणनाम हेची मज प्रेम दे देवा. मानसिक सेवा. सेवा क्रमांक 2 तुकाराम महाराज म्हणतात आम्ही ती सेवा केली, त्याला म्हटलं जातं वाचिक सेवा. वाचिक सेवा म्हणजे वाणीनं नामस्मरण करत सततम कीर्तयंतो माम. कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाचे निखळ प्रबंध माझी आत्मचर्चा विशद उदंड घाती. रामा नामाचे चिंतन रामकृष्ण नारायण तुका मने क्षण खाता जेविता न विसंबे. अशी सतत जी सेवा केली जाते त्याच्यातून जे तप तयार होतं किंवा सेवा तयार होते त्याला म्हणतात वाचिक सेवा. विठ्ठल विठ्ठल येई गेई माझे वाचे गेई गेई माझे वाचे गेई गेई माझे वाचे गेई गेई माझे वाचे. गोड नाम विठोबाचे गोड नाम विठोबाचे गेई गेई माझे वाचे गेई गेई माझे वाचे. अनुद्वेगकरं वाक्यं सत्यं प्रियं हितञ्च यत् स्वाध्याय अभ्यासं चैव वाङ्मयं तप उच्यते. इकडे बघा, याला वाचिक सेवा असं म्हटलं जातं. वाणीनं नामस्मरण करणं. नाहीतर काय महाराज सकाळपासून वाणी गर्जना करते हो. आमच्या ज्ञानावराने ते 11 प्रकारचे शब्द सांगितले. त्याच्यामध्ये नरक स्पर्श बोलणं, शिव्या देत राहणं सकाळी एकमेकाला, ती नरकातली वाणी. महाराज चांगलं नाही ती वाणी. काय काय लोकांना उठल्याबरोबरच सवय असते. कराग्रे वसते लक्ष्मी नाही, ती शिव्या देऊन बोलण्याची सवय असते. त्याला नरक स्पर्श बोलणं म्हणतात. दुसरं बोलणं आहे त्याला म्हटलं जातं इंद्रिय स्पर्श बोलणं. तिसरं बोलणं आहे त्याला म्हटलं जातं मनस्पर्श बोलणं. चौथं बोलणं आहे त्याला म्हटलं जातं चित्तस्पर्श बोलणं. 5वं बोलणं आहे त्याला म्हटलं जातं बुद्धिस्पर्श बोलणं. 6वं बोलणं आहे त्याला ज्ञानोबराय म्हणतात परतत्व स्पर्श बोलणं. वाचे बरवे कवित्व, कवित्वी बरवे रसिकत्व, रसिकत्वी परतत्व स्पर्शु जायसा. ज्ञानोबराने परतत्व साधू तसे बोलतात. ज्ञानोबरांचं बोलणं तसं आहे महाराज. ज्ञानोबरांच्या ज्ञानेश्वरीतला एक एक अक्षर म्हणजे परतत्व स्पर्शानं पुनीत झालेला शब्द आहे. विठ्ठल 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 विठ्ठल.
होते याचा अर्थ त्या वाणीनं तप केलेलं आहे. तुकोबाराय म्हणतात आम्ही वाचिक सेवा केली. दुसऱ्याचं हित करणारी जी वाणी असते आहे का नाही, मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणे शुद्ध विजा पोटीन फळे रसाळ गोमटी, अशा स्वरूपातली वाणी असते. त्या वाणीचं तप तुकाराम महाराज म्हणतात आम्ही सेवा केली. आणि तिसरी सेवा आहे त्याला म्हटलं जातं शारीरिक सेवा, देह देवा. आता हे आपण बसलात या धर्ममंडपामध्ये, ही आपल्याकडून जी घडणारी सेवा आहे त्याला शारीरिक सेवा. तिन्ही प्रकारची सेवा कीर्तनामध्ये घडत असते. वाचिक सेवा, नामस्मरण घडतं आपल्याकडून. मानसिक सेवा, एकाग्र मनानं आपण कीर्तन ऐकताना, म्हणून मानसिक सेवा. आणि सर्वात महत्त्वाचे शरीर घेऊन इथं आपण बसलात म्हणून शारीरिक सेवा. देव द्विज गुरुप्राज्ञ पूजनम शौचमार्जवम ब्रह्मचर्य अंशाच शारीरम तप उच्चते. भगवान म्हणतात ते शारीरिक तप आहे. तुकाराम महाराज म्हणतात आम्ही शारीरिक सेवा केली, मानसिक सेवा केली, वाचिक सेवा केली, म्हणून देवा आम्हाला मागण्याचा अधिकार आहे. विठ्ठल म्हणून ज्याच्याकडे बरं, पहिली गोष्ट. दुसरा मुद्दा असा आहे, ज्याच्या मागायचं तो देणारा असला पाहिजे ना. कोणाकडे मागायचं? आपल्या मराठीत एक म्हण आहे, उघड्यापाशी नागडं गेलं आणि मेलं थंडीनं गारठून मेलं. हाय का नाही? समोर अरे आमच्या गुरुजी म्हणायचे हा लंगोटी वय, समोरच्याकडे लंगोटी सुद्धा नाही. म्हणजे कसं आहे, तो म्हणतो अरे तो समोरचा म्हणतो तो नागवा आहे, तो म्हणतो याला माझी लंगोटी तुझी लंगोटी. तो म्हणते तुला लंगोटी दिला मी नागवा होईल ना. तसं आहे जीव जीवाची काय आवड पूर्ण करणारे सज्जनानो. म्हणून ज्याच्याकडं मागायचं तो समर्थ असला पाहिजे, ज्याच्याकडं मागायचं तो सर्वज्ञ असला पाहिजे, ज्याच्याकडं मागायचं तो सर्वत्र असला पाहिजे. इकडे बघा रे, ज्याच्याकडं मागायचं तो सत्य असला पाहिजे, आणि ज्याच्याकडं मागायचं तो सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे तो आणि स्वतंत्र असला पाहिजे. किती गोष्टी बोललो मी? 5 गोष्टी बोललो बरं का. तो पहिला स्वतंत्र, नाही तर मग त्याच्याकडे मागायचं तो म्हणतो सांबा तिला विचारू दे. असं आहे का काय? देवाला काय गरज आहे कोणाला विचारायचे? तो स्वतंत्र आहे. माझा बोलणं लक्षात घ्या आपण, तो स्वतंत्र आहे, त्याला मालक नाही आहे. म्हणून पिता हमश जगतो असा शब्द आहे. माता दाता पितामहा वेद्यम पवित्र ओंकारम रोषकाम यजुरेव जो सृष्टीश्रियेचा भरता मी चिगा पंडुसुता मी गोसावी समर्था त्रैलोक्याचा. ज्याच्याकडं मागायचंय त्याला पारतंत्र्य नसलं पाहिजे, तो स्वतंत्र असला पाहिजे. आणि सर्वात महत्वाची, ज्याच्याकडं मागायचं तो दुबळा नसला पाहिजे, तो समर्थ असला पाहिजे, त्या दातृत्व त्याच्याजवळ असला पाहिजे. ऐसा तू समर्थ असल्यामुळं काय त्यांचा आवाज वगैरे मी लगेच लक्षात येतं महाराज, त्याच्यात काही प्रश्न नाही. पण आपलं काम झालं, आपल्याला 11ला आवरायचं असल्यामुळे नाही का. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी वरमये जारोनी शरण आलो. तुकाराम महाराज म्हणता देवा तू समर्थ आहे, तुझ्याकडे काय कमी आहे? यशस्वी अवदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साई गुणवर्य वस्ती जेत म्हणून तो भगवंतो. तू कुणाला काय दिलं? यशे थोरविला मारुते बिभीषण केला लंकापती अवदार्य देवनी कर्ण हाती कीर्ती दिगांत फाकविले. असा समर्थ परमात्मा असल्यामुळे एका एक पद देऊन टाकलेलं आहे. हाय का नाही? यश आमच्या हनुमंत महाराजांना दिलेलं आहे. महाराज कुणाला कीर्ती दिली, कुणाला औदार्य दिलं, कुणाला ऐश्वर्य दिलं, कुणाला वैराग्य दिलं. महाराज शुकाचार्यांना वैराग्य परमात्म्याने देऊन टाकले, एकाला एक देऊन टाकले. इकडे बघा रे बच्चानो, ए बाळ बच्चे ऐका, त्यांच्याशिवाय मजा नाही. उद्या ऐकायचं काल्याचं कीर्तन बरं का महाराजांचं पुढे बसून.
म्हणून इकडे असा तो समर्थ परमात्मा असल्यामुळे तो समर्थ आहे, तो सर्वज्ञ आहे आणि तो सर्वात महत्वाची गोष्ट आहे आणि तो सर्वात महत्वाची गोष्ट आहे तो स्वतंत्र आहे आणि महत्वाची ज्याच्याकडे मागायचं तो असा तसा नसला पाहिजे, तो सत्य असला पाहिजे. विठ्ठल भरपूर प्रमाण आहे आपल्याला द्यायला. सत्य तू सत्य तू सत्य तू, तो सत्य परमात्मा आहे. तुकाराम महाराज असं आपण लावूया. महाराज गेले वारीला. कोणती वारी? पंढरपूरची वारी. वारीच्या निमित्तानं पंढरपूरला तुकोबाराय गेले, शुद्ध वारीला गेले. देवासमोर उभे राहिले. देवानं आग्रह केला तुकोबाराय मागा 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 मागा. महाराज म्हणतात कशाला आमची चव घालता, आमच्या घराला शोभता काय? मनसी काही मागा याची देवा पण नका. देवा आम्हाला मागायचं नाही, मला माहिती तू समर्थ आहे, तू देणार आहे, आमची सेवा आहे म्हणून आम्हालाही मागण्याचा अधिकार आहे. पण आम्हाला आमच्या करता काहीतरी मागायचं नाही. आम्हाला वारी घडली पाहिजे, आम्हाला हरिभक्ती घडली पाहिजे, आम्हाला ग्रंथ श्रवण झालं पाहिजे, आम्हाला श्रीमद भागवत ज्ञानेश्वरी असे ग्रंथांचं श्रवण झालं पाहिजे. म्हणून अशा विचाराची माणसं आम्हाला भेटावीत की आमची आवड पूर्ण करतील अशी मागणी तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात. माझी जातीचे माझा भेटू कोणी, 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 आवडीची धनी पिडावया, माझी जातीचे माझा भेटू कोणी, आवडीची धनी पिडावया, पिडावया आवडे हरी अंतरापासूनी, आवडे हरी अंतरापासूनी, माझा भेटू कोणी, आवडीची धनी पिडावया, माझी जातीचे माझा भेटू कोणी, आवडीची धनी फेडावया, फेडावया आवडे हरी अंतरापासूनी, आवडे हरी माझी जातीचे मज भेटू कोणी, आवडीचे धनी फेडावया. इकडे बघा महाराज म्हणतात अशी आवड तुकाराम महाराज म्हणतात आमची पूर्ण करा. असं इकडे बघा कीर्तन असं ऐकायचं म्हणजे लक्षात येतं असं का नाही. आपण किती गोड बसल्यात बघा, मंडप भरला सुंदर एकादशीला, गोडी गोष्ट आहे, चांगलं असतं, पुण्याचं काम असतं कीर्तन ऐकणं. म्हणून आवडीची धनी फेडावया, जातीची माणसे भेटली पाहिजे. जातीचे म्हणजे जातीवाचक शब्द नाही बरं का. आता सध्या झाली ना जात 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 जात, खरं खरं एकच जात आहे मनुष्य जात, सकळ ये स्वभावता भजनशीळ झाले असे केवळ माझे ठाई, जाती माती प्रीती नीतीच्या पलीकडे ज्यांचं जीवन असतं त्यांना संत म्हणतात. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून याता याती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय ऐसा वेदशास्त्री,
काय ते आमचे संत मंडळी जात बघत नाही महाराज. एकच जात ही आपण बसलो, आपल्या सर्वांची एक वैष्णवांची जात आहे. आपल्याला देवाची आवड आहे का नाही, आपली एक जात आहे. आपण सर्व एका प्रभूचं चिंतन करण्याकरता इथं ना आपण कीर्तन ऐकण्याकरता आलो. म्हणजे आपले एक विचार जुळले आता, म्हणून आपल्या सर्वांची एक जात आहे. तुकाराम महाराज म्हणतात असं आहे. म्हणून असं आहे, जातीचा विचार इथं संत करत नाही, कोणत्या ज्ञानोबरांनी केलेले. न पाहियाती कुडाचा विचार, न पाहियाती कुडाचा विचार, न पाहियाती कुडाचा विचार, न पाहियाती कुडाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त करुणाकर ज्ञानाबाई, न पाहियाती कुडाचा विचार, न पाहियाती कुडाचा विचार. भक्त करुणाकर ज्ञानाबाई, भक्त ज्ञानाबाई, न पाहियाती कुडाचा विचार, न पाहियाती कुडाचा विचार. काय महाराज ज्ञानोबरांनी अशी जातभेद पाहिले नाही, कुळ पाहिलं नाही, काय नाही. सर्वांना उपदेश घेऊन साधू बोध झाला असा शब्द आहे काय, तो नरोनिया ठेला, सर्वांना बोध दिला ज्ञानोबरांनी. हे विश्वची माझे घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. असा सार्वभौम विचार ज्यांच्या जवळ होता ते संत होते. अशा खालच्या दरीत गेले नाही ते, ही जात आणि ती जात, त्या गल्लीतली जात ह्या गल्लीतली जात, या भानगडी संत पडले नाही. तुकाराम महाराज हा फार मोठ्या अर्थानं शब्द वापरतात. जातीची म्हणजे विचाराची माणसं, लक्षात ठेवा. इथं शब्द आहे, माझी जातीचे मज भेटो कोणी. आपण पंढरपूरला जातो, एका दिंडीमध्ये राहतो, कोण विचारतो तुमची जात कोणती आहे, शेजारी पंक्ती हा आडनाव विचारतील. नगरला आम्ही जेवायला गेलो, ते म्हणे महाराज तुमचं आडनाव, म्हणलं वरपे. अरे वा वरपे. त्याला विचारलं तू माझ्या शेजारी, म्हटलं तुझं नाव, तो म्हणे मी वाढणे. म्हणलं बरं झालं, वरपे शेजारी वाढणार. त्याला इकून होता, तो म्हणे मला ओळखलं नाही का बाबा, मी साकूरचा आहे, तुझं आडनाव, तो म्हणे रामभाऊ भोजने. म्हणलं तिघांची जोड झाली मध्ये, वरपे इकून वाढणे. आणि ज्याच्याकडे जेवण होतं ते म्हणे महाराज पुढच्या वर्षी नगरमध्ये आमच्याकडे जेवायला आले पाहिजे. म्हणलं पत्ता द्या. त्याला सांगितलं घ्या गणपतराव जेवू घाले. म्हणलं चौघांची जोड झाली. आता असं कधी कधी होतं महाराज, आडनावाची जुळवाजुळव होते, जातीची जुळवाजुळव संतांनी केली नाही. म्हणून आता महाराजांनी प्रमाण दिलं, न पाहे याती कुळाचा विचार. संत कुळाचा विचार करत नाही. लोक एवढ्या माऊलीच्या सोहळ्याबरोबर, दादांच्या सोहळ्याबरोबर आम्ही जातो महाराज, आपण सर्व दादांबरोबर जातो, निवृत्ती दादांबरोबर, जात बघत नाही कोणत्या जातीचा आहे, आज कोणाची पंगत आहे. फक्त दिंडीमध्ये आले, दादांबरोबर असणारे लाखो वारकरी, या वारकऱ्याची जात पाहिली नाही, फक्त निवृत्ती दादांच्या विचाराचे आहेत का म्हणून पाहिलं जातं. असे तुकोबराय म्हणतात, संतांच्या विचाराची जे जे आहे, ज्यांना संतांचे विचार पटतात, जे संतांच्या विचारानं वाटचाल करतात, आणि जे संतांचे विचार अंतःकरणामध्ये रुजवतात, ते माझ्या विचाराचे विठ्ठल, ते माझ्या जातीची माणसं आहे. अशा जातीची माणसं जेणेकरून त्यांनी माझ्याकडून दादांची वारी करून घेतली पाहिजे, त्यांनी माझ्याकडून त्र्यंबकची यात्रा करून घेतली पाहिजे, त्यांनी माझ्याकडून ग्रंथ वाचून घेतले पाहिजे, त्यांनी माझ्याकडून कीर्तन करून घेतलं पाहिजे, मला त्यांनी बोध दिला पाहिजे, मला त्याने सद्विवेक किंवा मला मुक्तीचा मार्ग त्याने दाखवला पाहिजे. संत हा मार्ग दाता. कृष्णांजन एक वेळा डोळा घालिता डळ, ते मिर दुःख गेली फिटले भ्रांतीचे पडळ. श्री गुरु निवृत्ती राये मार्ग दाविला स्वज्वलन बाप रखमा देवरू विठ्ठल दिनाचा दयाळ. धर्म जागो सदैवाचा जो बापर उपकारी. बरोबर आहे ना. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी विचारे. साधू संत माय बाप तीही केले कृपादान. पंढरीये यात्रे नेले घडले चंद्रभागे स्नान. पुंडलिक भक्तराज शोभे चंद्रभागे तीर. अनवैकुंठीचे मूळपीठ डोळा घातिले अंजन. डोळ्यामध्ये ज्ञान अंजन घालून मला मुक्तीचा दरवाजा मोकळा करून देतात ते माझ्या जातीचे. विठ्ठल 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 विठ्ठल.
म्हणतात ज्ञानोबरांची गोड उभी कशी कशी उडवे. संत जेथ माझे रुपडे ते तदृष्टी पडो आवडी कामिनी जैशी. त्याचा सुरुवात काय आहे काय हो. संत जेथ माझे रुपडे. महाराज म्हणता संत हे माझे आहेत. विवेक त्यांच्या जवळ असतो. विवेकाचा दरवाजा असतो. जे विवेकाच्या द्वारामध्ये आहेत, जे वैराग्याच्या द्वारामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे, विवेकाच्या भक्तीच्या द्वारामध्ये ज्यांचं आगमन झालेलं आहे, ते माझ्या विचाराचे. म्हणून महाराज अशी विचाराच्या जातीची माणसं मला भेटले पाहिजे. महाराज हे भेटले पाहिजे. कधी कधी भेटले पाहिजे नाही, सतत भेटले पाहिजे. त्यांची सतत असे आमचे गुरुजी सांगायचे, काही माणसं कधीच भेटू नये. काही कधी कधी भेटले तर चालतील आणि काही रोज भेटले पाहिजे. 3 गोष्टी बोललो का मी. अखंड संत निंदे ऐशी दुर्जनाची बुद्धी. काय म्हणावे तयासे तो केवळ पापरासे. जो स्मरे राम नामा त्यासे म्हणते रिकामा. जो तीर्थयात्रा करे त्याशी म्हणते भिकारे. तुका म्हणे विंचवाची नांगी ऐसा दुर्जन सर्वांगी. असे काय रोज भेटले पाहिजे का म्हणता. अरे ज्यांच्याजवळ निंदा हे पात्र आहे, ज्याचं भांडच निंदा आहे, संतांचा साधू संतांचा छळ करणाऱ्याचे रोज भेटले पाहिजे काय महाराज. भेटूच नाही. विठ्ठलू संत संगतीने करावा उपवास. संत संगतीने करावा उपवास. दुर्जनाचा गोड घास खाऊ नये. 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 खाऊ नये. खाऊ नये. अखंड संत निंदिन ऐशी दुर्जनाची बुद्धी. असे दुर्जन भेटले तर उपाशी राहावं. त्यांनी दिलेलं मिष्टान्न खाऊ नये. पण साधूच्या संगतीत उपवास घडला तरी चालेल. सज्जनानो असं तो गोवरायांचं प्रमाण असल्यामुळं चांगल्या विचाराची माणसं मला भेटली पाहिजे. सद्विवेक काय म्हणतात ना, तद्विद्ये प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानिनस्तत्वदर्शिना. ज्ञानानं परिपूर्ण असणारे महात्मे मला भेटले पाहिजे, ज्यांच्याजवळ सद्विवेक आहे. खरं म्हणजे सदाचारी ज्यांचं जीवन आहे, सद्विवेक ज्यांच्याजवळ आहे, जे सत्याच्या मार्गाने जातात, जे निस्पृह आहेत, जे आदवेष्ट आहेत, निर्द्वंद्वत यांच्याजवळ आहे. सर्वात महत्वाची गोष्ट जे सर्वांशी सम आहे. समशत्रूच मित्रेच तथा मानापमानयो शीतोष्ण सुखदुःखेषु समसंग विवर्जिता. जयाचे ठाई पांडवा अपेक्षे नायरी गावान सुखाशी चढावा. जयाचे आसने असे रोज भेटले तरी चालतील. विठ्ठल विठ्ठल. 3 गोष्टी मी बोललो. कधी काही कधीच भेटू नये. दुर्जनाची कधी भेटू नये. स्वैरे धारे कधी कधी भेटले तर चालतील. ते रोज भेटू नये. मचका घालून जातात ते कुटुंबामध्ये. त्याच्यामुळे ते कधी कधी भेटावेत. पण महाराज संत मात्र, साधू मात्र, ज्ञानी वैराग्यानं परिपूर्ण असणारे साधू मात्र रोज भेटले पाहिजे. त्यांची रोज संगत घडली पाहिजे. आता तुम्ही मला कुठे भेटायचे रोज हे कोण माझ्या समोर ठेवले. इथं डोकं लावायचं रोज बरं का. इथं डोकं लावलं का. मी एक दिवसात ज्ञानेश्वरी वाचतो. सकाळी पहाटे 4 ते 10 आवरतो पारायण. एकदा बसल्यावर ही ज्ञानेश्वरीचं किती वावे आहे. 9035 वया. एखाद्याला वाटलं तर साधू रोज रोज कुठे भेटायचे. हे ज्ञानेश्वरीचं दर्शन घेतलं का ज्ञानोबरांचं दर्शन होतं. साधू आहे ही समोर ठेवली म्हणजे काय शो म्हणून ठेवली काही. हे संत आहे. आमचे गुरुजी म्हणायचे किंवा ज्ञानोबराय नाथ बाबा सांगतात, अश्वत्थ सिद्धेश्वर समाधी शिखरी नमस्कार. तो पावे मोक्ष पैसार येथ संशय नाही. ज्ञानेश्वरी 3 सप्तके जो श्रवण करील विवेके त्याचे ज्ञान होईल अधिके येत संशय नाही. महाराज वैराग्य खरं म्हणजे आंबा. चालते बोलते आंबा म्हणजे ज्ञानेश्वरी. गीता ही सप्तशती असं ज्ञानोबरांनी म्हटलं 18व्या अध्यायामध्ये.
गीतेचा उपदेश करताना ज्ञानेश्वरीचा लौकिक करताना ज्ञानोबरांनी म्हटले चालते बोलते अंबाबाई म्हणजे ज्ञानेश्वरी ही गीता ही सप्तशती मंत्र प्रतिपाद्य भगवती आणि मोह महिषा मुक्ती आनंदली असे विठ्ठल अंबाबाई आहे ज्ञानेश्वरी भगवद्गीता अंबाबाई असे नुसते उपासन फराळण रताळ खाऊन नाही महाराज थोडं इकडे लक्ष दिलं पाहिजे नसते मी आता विचारलं किती किती उपास सारे उपास धरायला खिचड्यान मा करून टाकले साबुदाणे मा केले सारे काहीच नाही महाराज पोटाचे आजार वाढले असं फार उपवासाच्या भानगडीमध्ये महाराज म्हणतात अरे बा नलगे तीर्थाचे ब्राह्मण विषय बाजूला जाईल मला ते असं इकडं तिकडं आऊत घालायची सवय नाही पण आता प्रमाण निघलं म्हणून बोलतो नलगे पंचांगनी साधन तुम्ही वासुदेव म्हणा हरिदेनी का तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा म्हणून एक ओवी सांगू का गोड ओवी बर का मनाचा मारून करिता इंद्रिया दुःख न देता एथ मोक्षासे आयता श्रवणाची माझी कशा करता बाई छटाक शेंगदाण्यावर दिवस घालवायचा कोणा सांगितलं एवढं त्याच्यापेक्षा आपल्या ज्ञानेश्वरीचे 10-5 वाया वाचल्या किंवा ऐकल्या तरी उपवास आहे हा उपवास आहे ग्रंथाजवळ किती राहतो आपण ते महत्वाचं आहे संतांजवळ किती राहतो उपवास आहे म्हणून एखादा म्हणेल तुकोबाराय कुठं संत शोधायचे माझी जातीचे मध भेटू कोणी आता तर फार दुर्लभ गोष्टी सांगितल्या त्याच्यामध्ये साधू फार दुर्लभ आहे महाराज म्हणतात किती दुर्लभ आहे महाराज म्हणतात आता त्याला अनेक गोष्टी महाराज सांगतात जगाच्या पाठीवर अति दुर्लभ आहे सारं भेटेल संत भेटत नाही असं आहे ज्ञानेश्वरी डोकं ठेवलं तुकोबारांच्या गाथ्यावर डोकं ठेवलं नाथमानांच्या भागवतावर डोकं ठेवलं तरी त्या संताच्या अरे डोकं सोडा नुसतं आठवलं तरी ज्ञानोबा म्हणतात डोकं लांबच राहिलं हो विपाय जरी आठवला चित्ता तरी दे आपुलीच योग्यता ये असो तया ते प्रशंसिता लाभ हाती विठ्ठल अरे बसल्या बसल्या जरी नुसतं आठवण काढली ज्ञानोबरांची तुकोबरांची एखादा वद्यवारीला नाही जाता आला आजारपणामध्ये आमचे टिळे बाबा होते माधव बाबांची पंगत असते आमच्या दिंडीला मोहगावून आले त्यांना आजार झाला महाराज मला वाईट वाटलं मंडळीने सांगितलं बाबाची पंगत आहे महाराज पायाचा आजार झाला मोठा आजार त्यांना होता पुण्याला ऍडमिट तरी पण सांगितलं बाबा भाजी भाकरीची पंगत वारकऱ्यांना करा किती भावना आहे त्याच्या पाठीमागची ही भावना आहे सज्जनानो अरे खरं म्हणजे या भावनेनं तळमळीनं एखादा हॉस्पिटल मधून एखादा साधा सामान्य माणूस म्हणत असेल का वारकऱ्यांना भाजी भाकर करा त्या पंढरीच्या वारीपेक्षा मोठा लाभ आहे विठ्ठल 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 महत्वाची गोष्ट केली आम्ही त्यांनी भाजी भाकरीची पंगत केली सज्जनानो त्यांची सांगायचा अर्थ आहे विपाय जरी आठवला चित्ता तरी दे आपुलीचा योग्यता अशा सत्पुरुषांचा नुसता आठवण जरी काढली महाराज म्हणतात तरी ते आपलं पद आपल्याला देतात असं स्वतःच पद जे मुक्त झालेले महात्मे आहेत मुक्ता ते निर्धारिता लाभे आपलीच मुक्तता हे असो तया ते प्रशंसिता लाभ आधी असे जे मुक्त झालेले भगवत भक्ती आहेत ओ देवा आम्हाला त्यांची भेट घेण्याची इच्छा आहे ते आमची आवड पूर्ण करतील म्हणून मला भेटवा माझी हे जातीचे मज भेटू माझी जातीचे मज भेटू माझी जातीचे मज भेटू माझी जातीचे मज भेटू आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया आवडीची धनी फेडावया अशा भगवत भक्तांची भेट जरी जातीच्या माणसे दुर्लभ असली तरी पुण्याईनं महाराज भेट होते महाराज म्हणून आमचे महाराज सांगतात मनी दृढ जरी विश्वास नाथ बाबा सांगतात कारण तुकाराम महाराजांनी म्हटलं ना आईशे आईशे कैशी आण भेटत ते साधू त्याला उत्तर दिलेलं आहे भेटत नाही असं नाही मनी दृढ जरी विश्वास करी सांडी मांडीचा सायास अन साधू दर्शन नित्य काळ त्यास तुका मने जो विठला जाणी विसरे आईशे
ऐशयानं भेट तिथे साधू. मनात विश्वास पाहिजे, दृढ भावना पाहिजे का मला भेटले पाहिजे. तुकोबाराय म्हणतात माझी तळमळ आहे हो, काही हे बिर्डी पिटेल, काही तो स्वामी भेटेल, मला त्या सारखे ते भेटावेत अशी इच्छा. काही मी उद्धार पावे, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना. काही मी उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जना. समाधान चित्त मारे, करा समाधान चित्त माझे. मन चित्त समाधान करणारे फक्त भगवत भक्त जातीची माणसं. कोण जीव जीवाचं काय, जीव उलट रडायला होता, चित्त समाधान होत नाही महाराज. साधूच आपल्याला समाधान देतात महाराज. महत्वाची गोष्ट आहे, कारण ते सदा समाधानी असतात, ते सदा निष्पृह असतात, निष्कलंक त्यांचं जीवन असतं. आणि म्हणून जे निष्पृह आहेत, निष्कलंक आहेत, अद्वेष्टा भाव ज्यांच्या जवळ आहेत, असे जातीचे माणसं मला भेटल्यानंतर माझ्या अत्यंतिक आवडते पूर्ण करतील. आवडीची धनी फेडावया. इकडे बघा, साधूची आवड वेगळी आहे. आमचे गुरुजी म्हणायचे जीवाची आवड, देवाची आवड, साधूची आवड. जीवाला काय आवडतं त्याच्यात 3 प्रकार आहे. रजगुणी आवड, तमगुणी आवड, सत्वगुणी आवड. ज्ञानोबाराने 17व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगा, अर्जुना 3 प्रकारची माणसे, प्रकाराचे 3. तुका म्हणे केले जन. आता एक कीर्तनात आपण बसलो, कुणाला गायन आवडतं, कुणाला महाराजाचं व्याख्यान आवडतं, कुणाला मृदंगाचा ताल आवडतो, कुणाला बाबा किती लांबी रुंदीचा आहे, जाडीचा आहे, काय कोणी काय 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 असेल ते महाराज म्हणतात. कुणाची काय आवड, कुणाची काय आवड. पुन्हा महाराज ज्ञानेश्वरीमध्ये अशी 3 प्रकारची आवड आली गीतेमध्ये. पहिली आवड आहे रजोगुणातली आवड. रजोरागात्मकं विद्धी तृष्णा संग समुद्भवम तन्नि बध्नाति कौंतेय कर्मसंगेन देईनाम. रजोगुणी माणसाला काय आवडतं अर्जुनानं विचारलं. भगवान सांगतात रजोगुणी माणसाला ते आवडतं. काय आवडतं? रजोरागात्मकं विद्धी तृष्णा. त्याला धनाचा संचय करणं आवडतं. त्याला काय उदात्त अंतकरणानं सप्ताला दान द्यावं वाटत नाही, त्याला फक्त गोळा करा वाटतं मधमाशीवाणी. फक्त आलं पाहिजे, आले पाहिजे. जोडून यादन लावी पोरासी भांडण नाही नारायण. तू का म्हणे स्मरणा जोडून यादन लावी मोलाची भांडण गोड प्रमाणे. त्याला काय आवडतं? संचय करणं आवडतं. मी नाही बोलत. तृष्णा संग समुद्भवम. इकडे बघा, त्याला असं त्याची तृष्णा वाढलेली असते. महाराज डोंगरा एवढं जरी आलं तर तो म्हणतो येऊ द्या येऊ द्या येऊ द्या असते त्याला. बरं, ते कमी करण्याकरता त्याच्या पायाला ज्ञानोबारांच्या भाषेत भोवरा बांधलेला असतो. म्हणजे ज्ञानोबारा म्हणतात वाऱ्याचा वेग तरी कमी असा त्याचा वेग असतो. कीर्तनात बसला तरी 56 वेळा उठतो महाराज. त्याला काही केलंय का काय डबल त्याचं असं त्याचं असतं. त्याला म्हणतात तृष्णा संग समुद्भवम, आहे का नाही? असं त्याचं तृष्णा वाढलेली असते त्याची. आणि असा जो तृष्णा वाढलेली असते त्याला ती आवड असते. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात वाढवणी धन लावी पोरासी भांडण नाही नारायण. तुका म्हणे स्मरला. ते धनसंचयाच्या बाबतीत त्याला नारायणाची आठवण राहत नाही. रजगुणातली आवड. आवड क्रमांक 2. दुसरी आवड आहे त्याला म्हटलं जातं तमगुणातली आवड. तमस्त्वज्ञानजं विद्धी मोहनम सर्वदेहिनां प्रमादालस्य निद्रा विस्तन्निबध्नाति भारत. काय त्याला एकच आवडतं त्या माणसाला, झोप घेणं आवडतं. त्याला दुसरं काहीच नाही. आमच्या ज्ञानोबा राहता म्हणतात तो
रस्त्याने चालला ठेस लागली तरी घोरायला सुरुवात करतो. एवढा झोपेला तो पठ्ठा येतात पठ्ठ्याच जास्त डोपेच्या. कीर्तनात झोपेल त्यात काय विशेष हो महाराज. तो अशा चालू कीर्तनात झोपेल त्यात विशेष नाही. ठेस लागून पडलं तरी घोरायला सुरुवात करतो. अशा माणसाला कशाची आवड आहे सांगा बरं महाराज. त्याला आवड आहे तमोगुण त्याच्यात शिरलेला असतो. अति झोप म्हणजे तमोगुणाचं लक्षण आहे, लक्षात ठेवा. म्हणून निद्रा त्याच्या पाठीमागलेली असते. ज्ञानोबारांची भाषा आहे. अंग अंग मोडामुडी नुसती परवडी जांभयाची, सारख्या जांभळ्या चालू असतात महाराज. असा त्याचा नित्यक्रम असतो. त्याला झोप घेणं आवडतं. आता आवड क्रमांक 3 इकडे बघा. तिसरी आवड आहे त्याला म्हटलं जातं सत्वगुणातली आवड. तत्र सत्वम निर्मलत्वात् प्रकाशकम नामयम सुखसंगेन बध्नाते ज्ञानसंगेन चानग. त्याला कीर्तन ऐकणं आवडतं, त्याला वारी जाणं आवडतं, त्याला सत्संग आवडतो, त्याला मृदंगाचा सत्वगुणातला आवाज आवडतो. लावणे मृदंग लावणे मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळगोद. लावणी मृदंग लावणी मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळगोद. लावणी मृदंग लावणी मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळगोद. लावणी मृदंग लावणी मृदंग लावणी मृदंग श्रुती टाळगोद. सेवू ब्रह्मरस आवडीने सेवू ब्रह्मरस आवडीने वाटा मोडून वाटा मोडून वाटा सूक्ष्म मोडून वाटा मोडून वाटा मोडून वाटा सूक्ष्म दुस्तर हे देव ब्रह्मरस आवडीने देव ब्रह्मरस आवडीने मोडून वाटा मोडून वाटा मोडून वाटा सूक्ष्म मोडून वाटा मोडून वाटा मोडून वाटा सूक्ष्म त्याला भजन आवडतं. तो अंथरुणावर जरी पडून राहिला आणि त्यांना जर थाप ऐकले ना पाकवादाचे काही काहींना ते तमोगुणातली थाप आवडते. ते झोपत नाही 10 किलोमीटर 20 किलोमीटर जातात. ती थाप असते तमोगुणातली तिकडे जातात. पण एखादा वजनी असेल तर त्याला ही थाप सहन होत नाही. तो लगेच उठतं महाराज. लावणी मृदंग श्रुती टाळ घोष. आणि त्याला कशाची आवड असते म्हणाल तर ब्रह्मरस. ब्रह्मरस म्हणजे मुक्ती. विठ्ठल मुक्तीला दुसरा शब्द आहे शांती बर का. त्वत्प्रसादात परम शांती स्थानम प्राप्यशी शाश्वतम. भगवान म्हणतात अर्जुना हा शांतीरूपी मुक्ती मी तुला प्रदान करतो. अशा शांतीरूपी मुक्ती ज्यांना आवडते असा ब्रह्मरस आहे. रस त्यांना आवडतो. कोणता रस आवडतो? साधा काय हा रस काय फुका असा बाजारात मिळतो काय महाराज? अरे साधा एखाद्या रस जरी घ्यायचा असला आंब्याचा त्याला किती 6 लागतात महाराज. आमचे गुरुजी म्हणायचे आंब्याचा बाजारातला रस घ्यायचा असेल तर 5 गोष्टी महत्वाच्या आहे. आंब्याचा रस घ्यायचा असेल तर पहिले आंब्याचा सीजन पाहिजे. दुसरी गोष्ट आहे आंबे घेण्याकरता खिशात काहीतरी पाहिजे. तिसरी गोष्ट आहे ज्या पाहुण्याला रस करायचा आहे त्याच्याबद्दल थोडं प्रेम पाहिजे. लोक का कोणाला आंब्याचा रस करतात काय आता प्रेमाचा माणूस पाहिजे. चौथी महत्वाची गोष्ट आहे ज्या पाहुण्याला रस करायचा आहे त्याला रसाची आवड पाहिजे. नाही तर आपण चांगल्या आंब्याचा रस करायचा आणि पाहुण्यांना रस्सा मागायचा तसं नाही चालत. रस. आणि 5वी महत्वाची गोष्ट आहे त्याला रस पचवता आला नाहीतर मग आवडीनं खाऊ घालायचा आणि पाहुणा रात्रीचा ऍडमिट करायचा. अरे असं नाही महाराज. म्हणून ब्रह्मरस घेई काढा तेने पिढा वारेल. हा त्यांच्या संगतीमध्ये तो रस मिळतो. असा ब्रह्मरसाची आवड आम्हाला आहे. मन आवडीची धनी फेडावया. आमची आवड पूर्ण करणारे ते भगवत भक्त आहेत महाराज. ओ तुकोबार आहे
नेमकं ते भगवत भक्त म्हणाला तरी कुणाला म्हणायचं? खरं सांगू का तुकावर म्हणता देवा तू ये ना, ज्या भगवत भक्तांना मनापासून आवडतो ते माझ्या जातीचे माणसे. अभंगाचं दुसरं चरण. आवड जहारी अंतरपासून, आवड जहारी अंतरपासून, आवड जहारी अंतरपासून, आवडे 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 जहारी जहारी अंतरपासून, ऐसेची अमानी अर्थ माझे, ऐसेची अमानी अर्थ माझे, ऐशियाचे मनी अर्थ माझे, ऐशियाचे मनी अर्थ माझे, आवड जहारी अंतरपासून, आवडे जहारी अंतरपासून, आवड जहारी अंतरपासून, आवडे जहारी अंतरपासून, ऐशियाचे मनी अर्थ माझे, ऐशियाचे मनी अर्थ माझे, ऐशियाचे मनी अर्थ माझे, आवडे जहारी अंतरपासून, आवडे जहारी अंतरपासून, आवडे जहारी अंतरपासून, आवडे जहारी अंतरपासून, आवडे जहारी अंतरपासून. कोणती जातीची माणसं? त्याचं उत्तर या चरणामध्ये. आवडेजा हरी अंतरापासून. आवड म्हणजे हरी म्हणजे देवा तो विठोबा परमात्मा आमचं कुलदैवत आहे. विठ्ठल कुळीचे दैवत, विठ्ठल वीत गोत चित्त, विठ्ठल पुण्यानी पुरुषार्थ आवडी मात विठ्ठलाची. असा विठ्ठल परमात्मा ज्यांना मनापासून आवडतो ते आमच्या जातीचे, असं त्याचं उत्तर आहे. आवडेजा हरी. आता याच्यामध्ये आवड दोन प्रकारची बरं का. साऱ्यांनाच मनापासून हरी आवडतो असं काही नाही. असे काही काही आवड दोन प्रकारची असते. एक आवड आहे अनुषंगिक आवड आणि एक आवड आहे मुख्य आवड. म्हणजे आवडीच्या आवडीनं जी तयार होते त्याला अनुषंगिक आवड म्हणते. एखाद्याला विचारलं तुम्हाला तुमचा मेवना आवडतो का? मेवना काय असेल ते? मेवना म्हणजे बायकोचा भाऊ. आता इथं तो एखाद्याला विचारलं का हो तुम्हाला, तो का नाही म्हणायचंय का? समजा त्याची पत्नी बसलेली आहे त्याला हाच म्हणावा लागेल आवडू का ना आवडू. का आवडतो? आता त्याला विचारलं मेवना का आवडतो? तिचा भाऊ आहे म्हणून आवडतो. आता दोघांची आवड आहे ना, म्हणजे मुख्य आवड झाली पत्नी आणि पत्नीच्या आवडीनं जी आवड तयार होते तिला अनुषंगिक आवड म्हणतात. तुकाराम महाराजांचा एक प्रमाणे बघा. आवडे जहारी संपत्ता सोहळा, आवडे मनाला संपदा सोहळा, नावडे मनाला संपदा सोहळा, नावडे मनाला संपदा सोहळा, नावडे मनाला हरी लागला
जावे पंढरीची आवडे मानसी हो लागला सागर पंढरीचा 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 जय श्रीराम जावे पंढरीची आवडे मानसी जावे पंढरीची आवडे माती आवडे माती आवडे मानसी मी का म्हटलो का आवडतं जावे पंढरीशी आवडी मनाशी तुकोबाराय म्हणतात आम्हाला पंढरी आवडते. आता पहिली गोष्ट आहे तुकोबारायांना पंढरी का आवडते तर त्याचं कारण आहे पंढरीतला विठोबा तुकोबारायांचा आवडताय म्हणून. आणि तो जर विठोबा महाबळेश्वरला असता मग तुकाराम महाराज म्हटले असते आवडे मला पुढे नाही बोलायचं काय ते. याचा अर्थ आवडता विठोबा विठोबा आवडतो ही मुख्य आवड आहे. आणि विठोबा पंढरीत असल्यामुळे जी आवड निर्माण झाली आवडे पंढरी ती अनुषंगिक आवडे. जसं तुकोबाराय म्हणतात मला ही मनाची आवड पूर्ण करणारे कोण आहे ते मनापासून तू ज्यांना आवडतो. खरं म्हणजे ज्ञानोबाराय शपथ घेऊन सांगतात का नाही तुझी अनवाई नगा देवराया बहु आवडसे जीवा पासोनिया. याच्यापेक्षा काय आता बोलायला पाहिजे महाराज दुसरं काहीच नाही. डायरेक्ट ज्ञानोबारांनी शपथ घेतली देवा तू आम्हाला दुसरं तुझ्या सोडून कोणी आवडत नाही महाराज. असे ज्ञानोबारांसारखे भगवत भक्त माझ्या जातीचे आवडीच्या हरी अंतरापासोनी असं आहे महाराज. मनापासून आवडली पाहिजे. आयशियाचे मनी अर्थ माझे अर्थ म्हणजे प्रेम असा शब्द लावायचा. अर्थ म्हणजे तळमळ रती रती म्हणजे प्रेम. अशा भगवत भक्त मला भेटण्याचं मला त्यांच्याबद्दल अत्यंतिक प्रेम आहे. आणि दुसरी गोष्ट मला त्यांच्याबरोबर भेटण्याची तळमळ आहे. म्हणून आयशियाचे मनी अर्थ माझे. आणि मला माहितीये खरं सांगू का देवा असे तू ज्यांना आवडतो ते भगवत भक्त काय असे बाजारात भेटतात काय सहज नाही भेटत महाराज. ते तुझ्या कृपेशिवाय नाही. खरं सांगू का साधूच्या कृपेशिवाय देव भेटत नाही आणि देवाच्या कृपेशिवाय साधू भेटत नाही. विठ्ठल हरी प्राप्तीची उपाय धरावी संताचे पाय. म्हणजे आवडेच्या हरी हरी प्राप्ती करण्याकरता साधू महत्वाचे असल्यामुळे आयशियाचे मनी अर्थ माझे. देवा खरं म्हणजे त्यांची भेट व्हावे म्हणून सारखी माझी तळमळ चाललेली अभंगाचं तिसरं चरण आहे. तया लागी जीव होत कासावीस तया लागी जीव होतो 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 कासावीस तया लागी जीव
होतो कासा वीस पाहतील वास नयन हे अशी माणसं मला भेटली पाहिजे अशी तळमळ झाली महाराज। वारकरी पंढरपूरला जात असताना ना खरं म्हणजे सोहळ्यामध्ये अशी एकमेकाची विचाराची माणसं भेटताना लोकांना तळमळ वाटते, म्हणून लोक वारीमध्ये कधी कधी काही असल्या अडचणी तर घरचं डोळे झाकून येतात वारीमध्ये। चला आपली माणसं भेटतील प्रेमानं होईल महाराज होतील संताची या भेटीन सांगू सुखाची या गोष्टी चला आळंदीला जाऊ ज्ञानेश्वर डोळा पाहू। असे आळंदीला सुद्धा आम्ही वारी जात असतो महाराज, 50-50-100 मास आपल्या आनंदाकरता वारी करायची आपण काय ते, आणि त्याच्यामध्ये आनंद मिळतो लक्षात ठेवा। म्हणून अशी जातीची माणसं भेटण्याकरता तळमळ लागते। कधी वारी येईल, कधी वारी येईल, कधी वारी येईल। काही माणसांना आनंद खरं सांगू का वर्षातला आनंद वारीमध्ये मिळून जातो। दादा बरोबर चालताना मागे चाला का पुढे चाला, नुसतं जेवत चालला वारीमध्ये तरी आनंद महाराज, आणि तो समाधी बरोबर टिकून राहतो। आपली चांदगिरीची बरेच मंडळी येतात, काही डोके शंकर सेंटर राहतात, काही येतात ते दिंडी बरोबर, काही आमच्या बरोबर काही वर्षी येत होती मंडळी, पण चांगले भावना राहते त्याच्या पाठीमागं। चालत 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 दादा बरोबर येतात का सकाळचं दर्शन होतं, संध्याकाळी दर्शन होतं। वारीमध्ये आनंद आहे। काहींचे तर काही ठरलेले घर आहे महाराज, आहे का नाही? म्हणून लोकांनी घरं बांधून ठेवलेली वारीच्या रस्त्याना। आम्ही पुढच्या वर्षी येऊ बरं, अरे बापरे सोडा आपलं सोडा, ज्यांच्याकडे जेवण आहे ते सुद्धा रांगोळी बेंगोळी काढून तया लागी जीव होतो कासा वीस सकाळपासून वाट बघतात कधी दादांचे वारकरी येतात। तळमळ आपल्याला नाही, जेव घालणाऱ्याला सुद्धा तळमळ आहे महाराज। असे म्हणून तळमळ असली पाहिजे। एक प्रसंग सांगतो ऐका, गोड प्रसंग आहे, समाधी प्रकरणामधला प्रसंग आहे। ज्ञानोबांनी समाधी घेतली, भगवान स्वतः आले पंढरपूरवर, पंढरीचा पोहा आला लंकापुरी पंचकोशावरी साधू सजन, आणि बसले ज्ञानोबा देवाला म्हटले देवा मला तुमच्या जवळ समाधी घ्यायची आहे। ज्ञानदेव म्हणे विठ्ठलाशी समाधान तुझी होशी समाधी आहे तुझ पाशी घेईन देवा। देव म्हणतात ज्ञानोबराया तुमची अलंकापूरला समाधीचं स्थान आहे, अष्टोत्तरशी वेळा समाधी निश्चळ पूर्वी तुझे स्थळवाना खाली, आळंदीला तुमची 107 वेळा समाधी झालेली आहे, आता तुम्ही म्हणता तुमची 108वी समाधी आहे, आता तिथं गेलं पाहिजे। मी येतो ना समाधी द्यायला तुम्हाला। महाराज पंढरपूरची पांडुरंग परमात्मा आले, ते एकटे नाही आले, आईसाहेब रुक्मिणी माता आल्या। ए इकडे बघा, बुक्का लावायचं बंद कर पाहिजे, इकडे बघ प्रसंग कोणता आहे, काय प्रसंग आहे, ह्या प्रसंगाचा अवमान होतो, असं नाही करायचं। इकडे बघा, ते गप्पा गोष्टीचं कीर्तन वेगळं हो, हे कीर्तन ऐका तुम्ही, महत्वाची गोष्ट आहे। म्हणून भगवान स्वतः आले आळंदीला, ज्ञानोबांना सांगितलं माऊली करा बरं तयारी। मग नामदेव महाराजांची मुलं होती, नामदेव महाराज होते, भक्त मंडळी होती, साधू मंडळी होती, रुक्मिणी आईसाहेब स्वतः आल्या ज्ञानोबांच्या समाधीचं पाहिला। पण तिथं मग नारा विठा गोंदा महादा पाठविला, झाडविली जागा समाधीशी, समाधीची जागा स्वच्छ केली। आता ज्ञानोबा समाधीला बसणारे, वरती कीर्तन झालं, 2 प्रहर पावे तो आटोपले कीर्तन, तृती प्रहर भोजन आरंभले, पंक्ती वाढल्या सुरुवात केली, पंक्तीला सुरुवात झाली। महाराज ज्ञानोबाराय संत मंडळी नामदेव महाराज पंक्तीला बसले, चोखोबाराय निळोबा काय त्याचे भगवत भक्त असतील तेवढे पंक्तीला बसले। कोण वाढीत होतं? सोबळ्याने हरी वाढीतो सकळा, मनीचा कळवळा कोण जाणे, रखुमाईचे कानी सांगितली गोष्ट, आणि विस्ताराचे ताट ज्ञानदेवा। माझ्या ज्ञानोबांना थोडं जास्त वाढा बरं, ज्ञानोबांच्या ताटावर चांगलं वाढा। वाढली पंगत महाराज, जेवण झालं, कीर्तन झालं। आता ज्ञानोबांना हाताला धरलं, देवनिवृत्ती आणि धरले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर बैसावया, जाऊन ज्ञानेश्वर बैसले आसनावरी, पुढे ज्ञानेश्वरी ठेवी आली। नामदेव महाराजांनी वर्णन केलेली समाधी प्रकरणाचं। महाराज इकडे बघा, 3 वेळा तेव्हा जोडिले करकमळ, झाकेले डोळे ज्ञानदेवी,
त्या टायमाला निवृत्तीनाथाने हात उतरवला, निवृत्तीने हात उतरविला वदना, त्या गेले निधाना आम्हाला गे. गीतार्थाचा अवघा घेतला 16 गुह्य गौप्य माळा लेवविल्या. नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, नामा म्हणे आता लोपला दिनकर, म्हणे आता लोपला बाप ज्ञानेश्वर समाधीत, बाप ज्ञानेश्वर समाधीत, बाप ज्ञानेश्वर समाधीत, बाप ज्ञानेश्वर समाधीत. ज्ञानेश्वर महाराज समाधीस्थ झाले. सर्वांना शोक झाला. निवृत्ती सोपान ओसंडू लागला. म्हणे धरा धरा निवृत्तीशी. व महाराज वारकऱ्यांना अश्रू अनावर झाले. ज्ञानोबरांच्या भेटीची तळमळ वाटू लागली. मी का बोलतोय? तया लागे जीव होतो कासा वीस, पाहतील वास नयन ये. झालं कीर्तन झालं. ज्ञानोबरांचा समाधी सोहळा उरकला. नामदेव महाराज सांगितलं विना घ्या चला पंढरपूरला. आता मला मुख्य बोलायचं आहे का? नामदेव महाराज म्हटले देवा तरीच येईन पंढरीस, डोळा दिखेन ज्ञानेश. ज्ञानदेव भेटवावी, आईशी सोय देवा लावी. मला ज्ञानोबरांचं दर्शन झाल्याशिवाय मी पंढरपूरला येणार नाही. देव म्हणे हा बघता आडाने दिसतो मला थोडा. असं काय आता समाधी दिली तोवर काही बोलले नाही. आणि आता ज्ञानोबरांना समाधी दिली. आता कसं समाधी परत उठवायचं ज्ञानोबरांना? नामदेव विनेकरेच रुसला मला यायचं नाही. त्या टायमाला भगवान स्वतः म्हणतात नामदेवा असं वेड्यासारखं करू नको. देव म्हणे नाम्या पाये ज्ञानदेव मिती आहे, ज्ञानदेव मिती आहे, नामदेव महाराजांना जसं एखादी आईनं बाळ बाळ म्हणून कार्ट्या म्हणून हाका मारावी. कार्ट्या छंद घेऊ नको. तसा नामदेव महाराजांनी छंद घेतला. देवाला थोडा राग आला. सांगितलं देव म्हणे नाम्या पाये ज्ञानदेव मीची आहे. माझ्याकडे बघ मीच ज्ञानोबरांच्या रूपाने. नामदेव महाराज म्हटले देवा तुमचा वेदांत बाजूला ठेवा. ज्ञानदेव भेटवावी आईशी. ज्ञानाचा वियोग जडला हृदय रोग, आणि भेटीचा प्रयोग करा देवा. तया लागी जीव होतो कासावीस. माझा जीव कासावीस होतोय. नामदेवांच्या डोळ्यात अश्रू आले. आणि मग रुक्मिणी माता म्हणते अहो जाऊ द्या ना एकदा आणा ज्ञानोबरांना. कुठून आणायचे? समाधीतून नाही वैकुंठातून आणा. इकडे बघा शब्द आहे रुक्मिणी मातेचे. नामा थोराचे लेकरू त्याचा छंद अनिवारू, पूर्वा नामयाच्या अर्थान देवा सांगी जगन्माता. आणि मग नामदेव महाराजांनी तातडीनं त्या गरुडाला सांगितलं. गरुड तातडीनं पंढरपूरला आला. पुंडलिक महाराजांना घेतलं, वैकुंठामध्ये गेलं आणि गरुडावर बसून ज्ञानोबरांना वैकुंठातून आणलं. पुन्हा करता नामदेव महाराजांकरता का आणलं? नामदेव महाराजांनी तळमळ केली म्हणून. तुकोबाराय म्हणतात मला तेवढी तळमळ लागली. माझ्या जातीची माणसं भेटण्याची तळमळ असल्यामुळे तया लागे जीव होतो कासावीस, पाहतील वास नयन हे. डोळ्यांना माझ्या भूक लागलेली. भूक तर फक्त पोटाला लागते असं नाही हो, कधी कधी डोळ्यालाही भूक लागली पाहिजे. इकडे बघा डोळ्याला चांगली माणसं पाहण्याची भूक डोळ्याला लागली पाहिजे. पंढरी पाहण्याची डोक भोळ्याला काय डोळ्याला लागली पाहिजे. पंढरी आणि ही जी डोळ्याला भूक लागते ना महाराज, कधी कधी ज्ञानेश्वरी वाचण्याची भूक मी तर ज्ञानेश्वरी पारायण करायचं बरं का. आमचे टेलू महाराज होते बारी. टेलू महाराज का त्यांचं नाव योगेश महाराज.
त्यांना सारं गाव ठेवलं म्हणतं. मग ते बारीक होते छोटे असे. ही बाकीची मंडळी होती पाहून ते महाराज त्याच्यावर ते कधी पारायणाला बसायचे इथं. कधी कधी या डोळ्यानं ज्ञानेश्वरी वाचण्याची भूक लागली पाहिजे महत्वाचे. आता एखादं पारायण करतं का नाही एखादं इथं एखादं तरी बसत जा ना सप्ताहामध्ये. खरं सांगू आता आमचा यज्ञ आहे बघा 45 वर्ष आता आमच्या गावात उद्या सुरू होतो. दरवर्षी मी इथूनच जायचं काला झाला म्हणजे आता उद्या सुरू होतो. 45 वर्षात मी गावात कीर्तन केलेलं नाही फक्त पारायण. मी म्हणतात किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धी नेले येथ माझे जे उरले पायिक पण. मी म्हणत असतो गावकऱ्यांना अरे 2 तासाचं कीर्तन आहे मी 8 दिवस हे कीर्तन करतो ज्ञानेश्वरी. ते कीर्तनच आहे धर्म कीर्तन आहे. विठ्ठल थोडा मी सुतकातला माणूस आहे आमच्या ते परिवाराचं सुतक आहे तरी माझा चेहऱ्यावर आनंद दिसतोच ना. हा या कीर्तनाचा आनंद आहे महाराज. कीर्तनाचा आनंद टिकून राहतो. कोणाचे सुतक कोणाचे काय आलंय महाराज असे निघला तरी तो आनंद असतो. म्हणून महाराज म्हणतात तया लागे जीव होतो कासा विस पाहतील वासन. सपला हा जन्म होईल येथोने देता आलिंगन वैष्णवांचे. जेव्हा असे माझी आवड पूर्ण करणारे भगवत व्यक्त मला भेटतील तो सर्वात मोठा माझा आनंदाचा सोहळा असेल अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे तोची सुदिना सोहळा. 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 गावया गोपाळा धनिवारी. गावया गोपाळा धनिवारी. आवडे जारी अंतरा पासोरी. आवडे जारी अंतरा पासोरी. आवडे जारी अंतरा पासोनी. आवडे जारी अंतरा पासोनी. मनी अर्थ माझे ऐसिया ते मनी अर्थ माझे.
ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ सोपान मुक्ताबाई निवृत्ती ज्ञानदेव भगवान की निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई तुका म्हणे तोची सुदीन सोहळा गावया गोपाळा धनीवरी. महाराज किती आनंद आहे. हा आनंदाचा सोहळा आपण गावकरी मंडळी चांदगिरी ग्रामस्थ मोठ्या आवडीनं करता. चांगलं पंक्ती आहे महाराज. 30-40 वर्षाच्या पंक्ती या गावामध्ये ठरलेल्या. त्या सुखदेवबाबांकडे गेलो. अरे म्हणलं किती 25 माझ्या समोरच 25 वर्षे झाली पंक्तीला मी होत होते. त्याच्या अगोदर पंगत होती त्यांच्या आधी. आमचे ज्येष्ठ मंडळीने त्या टायमाला चिकणीला येऊ मला आणलं त्याने. आमचे तुकाराम बाबा असतील, वामन बाबा असतील, सुखदेव बाबा, रामचंद्र बाबा तर गेले, ते अशोक बाबा काटाळे, ही सर्व माझ्यासमोर जुनी मंडळी यायचे चिकणीला. बाबा या आमच्या सप्ताहाला यायचं, मी आनंदानं राहायचं. महाराज हा सोहळा आहे आनंदाचा, भक्ती सोहळा आहे. हा यज्ञ, हा देवधर्माचा यज्ञ. आपल्या ग्रामस्थांनी भव्य दिव्य अशी वास्तू उभारली. चांगलं आयोजन आहे, नियोजन आहे, मोठा कार्यक्रम होतो. विशेषत्वानं आपल्याला ही तिघांची जोडी चांगली लागलेली आहे का. गायनाचार्य महाराज आमचे, मृदंगाचार्य, आणि रंग चढतो त्याच्यामुळे. गावकरी टाळकरी मंडळी, विशेषत्वानं विनेकरी महाराज, चोपदार महाराज, ज्यांची सिस्टीम आहे ते अति शिस्तीत बसलेले त्यांचं काम करतात. पुढे हे चालू आहे ना, काय म्हणतात याला, काय इंग्रजीमध्ये काय शब्द आहे, असं काय असेल ते मला माहीत नाही, पण ते चालू आहे डायरेक्ट पाहिलं नाही का, लाईव्ह का. बरं बरं ठीक आहे. म्हणून सर्व टाळकरी मंडळी आहे, आयोजक संयोजक मंडळी आहे, तरुण मंडळी, भजनी मंडळी. नियम चालतो इथं. एकादशीला भजन होतं, सर्व जयंत्या साजऱ्या केल्या जातात. आपल्या संप्रदायामध्ये जे जे उत्सव केले जातात, 29 उत्सव, ते सर्व भजन असतं त्या निमित्तानं. दिंडीमध्ये बरेच वारकरी येतात. आमच्या महिला मंडळी आहे, मगाशी कलश होते डोक्यावर, बऱ्याच महिलांच्या बालगोपाळ होते. सर्व आनंदामध्ये हा सुदीन सोहळा हा चालतो. तुकाराम महाराज म्हणतात असे भगवत भक्त मला भेटले आणि त्यांना मी आलिंगन दिलं, त्यांनी मला बोध दिला, त्यांनी मला प्रणिपात माझ्यावर केला का. महाराज म्हणतात बोध दिलास मज सांगा ते, मार्ग दाविला नीट, भ्रांती समूळ गेली दिसू लागली वाट. आणि पुढे नाचत प्रेम छंदे चालू लागलो सपाट. पुढे
एका जनार्दनी पावलो पंढरी पेठ तुम्ही संत माय बाप एवढा उपकार करा न्यामज तेथवरी तुका म्हणे तुझी सुदीन सोहळा असा सोहळा तुकोबा म्हणतात आमच्या जीवनामध्ये होईल केव्हा हे संत भेटतील तेव्हा केव्हा ते मला बोध देतील तेव्हा केव्हा आमच्या अंतःकरणातले मल विक्षेप आवरण जातील तेव्हा केव्हा तर आमच्या जीवनामध्ये जे पांघरून आहे अज्ञानाचं ते पांघरून निघेल तेव्हा अशा स्वरूपामध्ये आणि मग आमचं एकच काम राहील कोणतं काम आहे गावया गोपाळा धनीवरी आम्ही फक्त नामस्मरण करत राहू मुद्दाम महाराजांनी गोपाळ शब्द वापरला गोपाळ शब्द शेवटी का गावया विठ्ठला धनीवरी गावया केशवा धनीवरी गावया माधवा धनीवरी असे शब्द का वापरले नाही गोपाळाच का कारण इंद्रियांचा धनी हा गोपाळ आहे इंद्रिय रूपे गायांना राखणारा हा गोपाळ आहे साधू आमच्यावर कृपा करतील आमचे इंद्रिय आमच्या ताब्यात राहतील मग आता हे ताब्यात राहण्याकरता साधूंची कृपा आहे पण देवाचा आशीर्वाद पाहिजे म्हणून आशीर्वाद शेवटी मागून घेतलाय गावया गोपाळा धनीवरी असं महाराज विचार असल्यामुळं असं प्रसाद रूपी प्रसाद आम्हाला परमात्म्यानं द्यावा अशी भावना यांनी ठिकाणी या अभंगातून तुकाराम महाराज प्रगट करतात म्हणून गावया गोपाळा धनीवरी आवडे जहारी अंतरापासून आयशयाचे मनी अर्थ माझे मोगावची मंडळी परिसरातली मंडळी सर्वच कीर्तनाच्या निमित्तानं आलेली आहे आमच्या माता भगिनी सर्व अन्नदाते विशेषत्वानं आपण सर्व आमचे सदगीर बाबा आहे बिचारा अनाथ मुलगा आहे लहानपणापासून भक्तीमध्ये राहतो आई वडील लहानपणीच वारले तिथं सप्ताहाच्या निमित्तानं आमच्या सेवा करायचं काम करतात विण्या वाजवणे आमकं करणं पण अनाथ असल्यामुळं कोणी जवळ घेतं माझा बाबा गोले यांच्या आश्रमामध्ये ते सेवा देतात ते आमच्या चिकणीला सप्ताह आले महाराज चला म्हटलं मला जोडीदार गाडीमध्ये आले ते सुद्धा बरं का चांगले आपण सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन हरी तुकाराम तुकाराम